नाही विठ्ठल हॅलो काही काळवेळ असतो जीवनाचा, काही वय मर्यादा असते. बाई जन्माला आल्याच्या पासून 25 वर्षापर्यंत काय नियम आहेत, 25 ते 50 पर्यंतचे काय नियम आहे, 50 ते 75 पर्यंतचे काय नियम आहे, पुढचं आयुष्य भेटलंच तर पुढचं आयुष्य कसं खर्च करावं हे भागवतामध्ये दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल काही काळ वेळ नंतर माणसानं बदलाव आणला पाहिजे स्वतःमध्ये. फॉर एक्झाम्पल कैरिया, आत्ताचं उदाहरण सांगतो. झाडाला लागते तेव्हा एकदम छोटीशी आहे, तिला आपण कापून खातो तर कच्ची कैरी आंबट, बरोबर. त्याच कैरीला झाडाला लागून राहू द्या, थोड्या दिवसाच्या नंतर पिकते, म्हणजे परिवर्तन होतं. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा परिवर्तन महत्वाचं आहे आणि परिवर्तन झालं पाहिजे. त्याच्यासाठी हा संदेश मला तुम्हाला सांगायचा आहे. आणि जर परिवर्तन झालं देवाच्यासाठी, जो भक्त झाला त्याच्याबद्दल इथं आमचे तुकोबाराय स्तुती करतात. पण ती स्तुती सांगायच्या अगोदर मला सगळ्यांचा परिचय द्यायला आवडेल की भाई कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी ठरेलं धंदे माझ वावर माव आवतू बकर सुबा असे कीर्तनासाठी उपस्थित आमचे सगळे महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतायत, दोन्ही मृदंगाचार्य ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र गुजरात MP गाजवला, ते आमचे यज्ञेश बाबा, इकडे आमचे मयूर बाबा. यांच्या पक्वाचा हाताचा चालच ना महाराज. मला जरासा वाजणार म्हणणार चांगला राहणार ना, म्हणून पुरं चित लाग जा असा जीव करत ना. मी काही एक गिअर मारली वाटेल आणि बाकीना देखतच ना काय दिवस आला मस्त अंगाला राहणार. बाकीना उभा व्हायचं काय करा ना, बट अनुभवलीच नाही उभा आहे. कसं 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 हा लोक काय काय सांगतील, काही सांगता बाकीना ती इथला नीत राहताना बाकीना म्हणे महाराज पहिले गोंधळ करे म्हणे, असा सुद्धा सांगतो. काय करली त्याच. अरे मी चांगला खानदानी श्रीमंत ना पोऱ्या रे, 48 एकर ना मालक ना पोऱ्या आहे ना मी रे. हा माझा छंद आहे, मी भगवंतासाठी काही करतो. भगवंताच्यासाठी करायला मी अजिबात लाजत नाही. राहिली तुमची जाऊ द्या गोष्ट, आमच्यातले राहणारी माझी टिंगल करतात तरी त्या कुत्राशने वर्ष लागत नाही. कारण मला माहिती भगवान अगर मेरे साथ में है तो मुझे दुनिया से कोई लेना देना. आणि ज्या दिवशी भगवंत तुमच्या सोबत आहे ना त्या दिवशी भुकणारा कुत्रा आपोआप आडा पड जातस. विठ्ठल विठ्ठल जीवन जगायचं असेल ना, हा मी यांचा परिचय देताना सांगतो की मी नेहमी चांगले वाजवणारे असतात की मी नाचत राहतो. दादासाहेब योगेश दादासाहेब मी नाचत राहतो. कोणी कितला काय किडा पाडेना. आणि किडा पाडणार तरुण भाऊ संदीप दादासाहेब या किडा पाडणारच नाही वर्षे अजिबात लागा नाही. तरुण भाऊसले आपला कीर्तनमा संदेश बरं का, तुम्हाला दाखला किंवा मोठा भाऊ बोल राय ना असं हक्कातही सांगत. काही काही पुरे घाबरी जातच, हिंमत सोड देतच. विठ्ठल विठ्ठल काही काही दादा नाव ठेवणाऱ्यांना घाबरून काहीच करत नाही. दादा नाव ठेवणाऱ्यांच्या नादी जर लागलात ना तर जीवनात सक्सेस होणार नाही. ते नाव ठेवणारे त्यांचं कामच आहे. हा त्यात ना बिन पगारल्यावर ना आपलं पाप दोय काढतस. त्याला ड्युटी करू देऊ आपण, त्याच ना वर्ष लागू नये. एखादं गली आली मा एखादं एरिया मा ना पोरग जर काही करायला निघणार ना, हा बस आहे एखादं तरुण पोरग जर काही करायला निघणार ना, आठे बटा काका चांगला आहे बिचारा, पण काही काही 50 नि पुढेला 60 ला पुढला वयल डबा यम न बातकुल. एखादा पोरग जर काही करायला निघ ना का या 2 म्हातारा बट्टस नाही रे तात्या भाऊसाहेब ना पोऱ्या येडांगत काही बी करा भाऊ. आपो तात्या पानूची जडतरा झाले रे येड सांगत ते दोन्ही किडा पाडतस आणि तो पोरगा सक्सेस होय ना का या दोन्ही त्या दारमा जातात. बावड्यो पेडा बिडा काय काढ राहणार गु कायले तर किडा पाड राहता का रे. जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना तर नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका महाराज, सक्सेस होतो माणूस. हो
हां, असे लोक असल्यावर जमतंय आपल्याला कीर्तनासाठी. जे गायनाला साथ करतायत माय फेवरेट माझे बंधूच आहेत. अजून असं रीतशीर माहीत नाही आमले, पण त्याच ना मते मी बराच त्याच ना ते मोठा माझे तिघही बंधू म्हणजे माझे चंदू बाबा असतील वारुडकर, जे गायनाला उभे आहेत. ते नुसते गायनाचार्य नाही, कीर्तनकार आहेत. आमचे पंकज महाराज एक तासकर, सध्या त्यांचा मुक्काम धुळ्यामध्येच आहे. त्यांच्या बाजूला आमचे दादाश्री योगेश महाराज बदानेकर आहेत. आमचे विनेकरी बाबा वारुडचे आहेत. सगळे भजनी मंडळ, निमडाड्याचे भजनी मंडळ, अरे वा क्या बात आहे, निमडाडेकर सगळी भजनी मंडळ. साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम छान आहे. वाजवणारे म्हणणारे महाराज लोक चांगले आहेत. कीर्तनासाठी उपस्थित बरेच लांबून लांबून लोक आलेले आहेत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे बाबुर्द्याचे समाधान दादासाहेब आहेत. अजून मला जीवापाड प्रेम करणारे माझे संदीप दादाश्री दादासाहेब पण आहेत. खरं तर यूट्यूब चॅनलचे 6-7 कॅमेरा चालू आहेत. नाव कोण लिहू माल सुधरी राहिला नाही. आता समजा तुम्ही 6 जण तर मी कोणतं चॅनलनं नाव लिहू मला सांगा. प्रत्येक कीर्तन माझ्या 7-8 जण राहतात. आता नवीन बदलत राहतं. नावे बी ध्यान राहत नाही. बाकीना ठिकाणी नामा दादा बऱ्याच ठिकाणी चुकायचं असं माझ्या गैरसमज करण्यात नका. सर्व वाजता नावे लिहिण आता असं समजायचं नाही. ते बाकीना असा विचार करतील 1-2 जण नाव लिहाय की शेल का रे ते बी चिकनात नाही झालं. लोकले काय आणि समजा बटा नावे लिहायला गोतो ना बसेल वालाच ना. नेमका 2 तास तरी जाते. तुम्हीच सकाळीच आवश्यक नेमका रात्री कीर्तनकार होता का बाट होता ते संबंध नाही. नुसता नावे वाचे. म्हणून तुम्ही आलेले सगळ्या श्रोत्यांना साष्टांग प्रणिपात. ज्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आमचे आबासाहेबांचे चिरंजीव आमचे सनीदादा साहेबांनी मला कॉल केला. म्हटले बाबा काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल. आणि त्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं. खरं म्हणजे आजची तारीख माझी सुरतमध्ये होती. मित्रपरिवाराचं आयोजन होतं निलगिरीमध्ये. त्यांना मी समजवलं की भैया माझ्याच घरचा कार्यक्रम आहे, माझ्या मावसाकडेच कार्यक्रम आहे आणि मी कधी खोटं बोलत नाही. जे खरं आहे ते सांगस. कारण खोटं बोला मग कशी जातच लोक आपल्यापेक्षा पुढे येतच. हो या चॅनलवाला 6 येतात. चोरीदपी मोबाईलवाला 1000 होती ना ते. आणि बट आपल्यावर प्रेम करणाराच राहता असं थोडीशी. बाकीना किडा पाडणारा बी राहतात त्याचा. हो तुम्ही जवळ चांगलं कराल नाही तसा लोकेशन चांगलं ध्यान मारत नाही. तुम्ही चुकनात कुठे यावर जास्त ध्यान राहत. लोकेशन पुरा कपडा पांढरा राहू द्या. पांढरा कपडा दिगाव नाही असले पण एखादा काळा दाग पडेल राहणार ना आवर्जून ध्यान तडे जास्त काळा दाग आहे असं नाही का. तसं माणूस चुकला ना त्याच्यावर लोकांचं लक्ष असतं. पण मला माहिती आहे बसेलच मग बटा लोक चांगला आहेत. फक्त ते हां विजू भैया दिनूदादा साहेब आमचे प्रवीण भैया विकास भैया प्रवीण दादा हां नाही असं बस नंदू हां नंदूभाऊ नाम नाही ते वय घे ना ते घर नाही ते रे विठ्ठल विठ्ठल भक्ताचे जाण्याचे तेही उदास भक्ताचा विठ्ठल विठ्ठल सुरुवातीला सांगितलं की काळवेळ असते आणि माणसाने काळवेळनुसार बदलायला पाहिजे. जसं कैरी आंब्यात परिवर्तन होतं तसं जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. महाराज आपलं आयुष्य जगलं गेलंय ना. जसं राजा दशरथाच्या जीवनामध्ये महाराज एक पांढरा केस दिसलं राजा दशरथाला वाचलं की आपण कुठंतरी आता संसाराचा त्याग केला पाहिजे आणि संसारातनं आपण संन्यास घेतला पाहिजे. तसं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे आणि भगवंताच्या चरणाशी आपण आयुष्य खर्च केलं पाहिजे. त्याच्यासाठी सांगतो भगवंताच्या चरणाशी आपलं आयुष्य खर्च करायचंय. भगवंताच्या चरणाशी जर जायचं असेल तर त्याच्यासाठी देवावरही तेवढा दृढ भाव असला पाहिजे. मग आपल्या जीवनामध्ये संकट आल्याच्या नंतर
संकटाला कोटाडण्यापेक्षा आपण भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे. भक्त कसा असला पाहिजे एका मिनिटात पटवतो. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये किती मोठं संकट आलं तरी भगवंतावरचा विश्वास कमी नाही झाला पाहिजे. त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल म्हणून सांगेल, ऐका. हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये एवढं दुःख आलं. स्वतः राजाची पत्नी होती तारा राणी आणि मुलगा होता बाळ रोहिदास. लक्षपूर्वक ऐका. हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये परिस्थिती अशी आली, हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नात भगवंत आले आणि भगवंतानं मागणी मागितली आणि हरिश्चंद्र राजानं मागणीला होकारही दिला. दिवसा साक्षात साधूच्या रूपात भगवंत आले. भगवंत आल्याच्या नंतर मागणी मागितली साधूबाबांना. विठ्ठल स्वप्नातच राज्यदान केलेला. स्वप्नात राज्यदान केला आणि राज्याच्या सोबत 1000 स्वर्ण मुद्रा द्यायचा शब्द दिलेला. आता साक्षात भगवंत साधूच्या रूपात आलेले हरिश्चंद्र राजाच्या द्वारात आणि हरिश्चंद्र राजाला सांगितलं, राजे दिलेला शब्द लक्षात आहे ना? म्हणले त्याला जागावं लागेल. म्हणले हो. म्हणले तुम्ही पूर्ण नगरी मला दान केलेली, राज्य दान केलेलं. म्हणले हो. मग आता पूर्ण राज्याचा मालक मी या, हरकत नाही देवा, पण अजून एक शब्द आहे तुमचा. म्हणला काय? 1000 स्वर्ण मुद्रे द्यायचा तुम्ही शब्द दिलेला आहे. हरिश्चंद्र राजा म्हणतात हरकत नाही. हरिश्चंद्र राजा दरबारात जातात. दरबारात जाऊन आता तिजोरीमधनं 1000 स्वर्ण मुद्रा काढायचे आहेत आणि साधूबाबाच्या हातात द्यायचे. तिजोरीकडे जात आहेत. तोपर्यंत तिजोरीकडे जात असताना साधूबाबांना हाक मारली राजांना. म्हणले राजे काय करायले? काय नाही म्हणले, तुम्हाला 1000 स्वर्ण मुद्रे द्यायचे आहेत ना? म्हणले माघारी विरा. अहो राज्य जर मला दान केले तर राज्यातले सगळे जे पण असेल ते माझा अधिकार आहे, तुमचा अधिकार नाही आहे. राजा म्हणले खरी गोष्ट आहे. जर राज्य तुम्हाला दान केले मग राज्यातली सगळीच इस्टेट तुमच्या, माझा अधिकार नाही. पण देवा साधू बाबा, मी स्वतः तर स्वतंत्र आहे ना. मी स्वतः विक्रीला उभा राहतो, माझ्या पत्नीला विक्रीला उभं करतो, माझ्या लेकराला विक्रीला उभं करतो आणि तुम्हाला 1000 स्वर्ण मुद्रे देतो म्हणला. तिघही लोक वाराणसीमध्ये काशीच्या यात्रेला बाजारात उभे आहेत महाराज विक्रीसाठी. बोलू नका पुरी, बोलू नका. विश्वास देवावर किती असला पाहिजे ऐका. काशीच्या यात्रेमध्ये विक्रीसाठी उभे आहेत तिघ लोक. हरिश्चंद्र राजा, त्यांची पत्नी तारा राणी आणि मुलगा रोहिदास. तिघही लोक विक्रीला उभे आहेत. पहिलं ग्राहक लागलं त्या तारा राणीला. तारा राणीला एका बाईनं विकत घेतलं. ठरलेली रक्कम हरिश्चंद्र राजाच्याकडे जमा केली. तारा राणीच्या हात घेतले आणि तारा राणीला घेऊन जाते हात धरून. तोपर्यंत तिथं बाजारामध्ये एक ब्राह्मण काका उभे होते. त्या ब्राह्मणाचं नाव होतं कौशिक काका. कौशिक काकानं बघितलं, कौशिक नावाच्या ब्राह्मणानं बघितलं आणि तारा राणीला हाक मारली. बेटा तारा कुणाक चालली या? म्हणले काय नाही काका, या बाईनं मला विकत घेतलंय, या बाई सोबत मला जावं लागेल काका. कारण माझ्या पतिदेवानं शब्द दिलेला आहे 1000 स्वर्ण मुद्रे द्यायचे साधूबाबांना आणि 1000 स्वर्ण मुद्रे देण्यासाठी आम्ही तिघ लोक विक्रीला उभे आहेत. आणि पहिलं ग्राहक लागलं ते मला या बाईनं विकत घेतलं काका, मला या बाई सोबत जावं लागणार आहे. कौशिक काकांनी सांगितलं बेटा त्या बाई सोबत जा, पर तुला माहिती आहे का त्या बाईनं तुला कशासाठी विकत घेतलंय? म्हणले नाही हो काका मला नाही माहिती. बेटा त्या बाईनं तुला वेश्या व्यवसायासाठी विकत घेतलंय. तारा राणीच्या डोळ्यात अश्रू, तारा राणी रडायला लागली. काका जीवनात असली घाणेरडी कामं केली नाही काका, व तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजून मला या संकटातून वाचवा ना काका. असली घाणेरडी कामं नाही हो केली कधी. कौशिक नावाच्या ब्राह्मणाने ठरवलं या पोरीचं आपण रक्षण केलं पाहिजे. त्या बाईला थांबवलं. म्हणले या पोरीची जेवढी रक्कम होती तेवढी माझ्याकडनं घे, त्या पोरीचा हात सोड म्हणले. तारा राणीची सोडवणूक करून घेतली. तारा राणीला सांगितलं बेटा तुला माझ्यासोबत यावं लागेल. तारा राणी कौशिक काकाच्या मागं चालते. तोपर्यंत तारा राणीचा 5 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाचा पोरगा माय जाते ते बघून रडायला लागला. 5 वर्षाचा पोरगा माय जाते ते बघून रडायला लागला. महाराज
काही काही दादांना राग येईल माझ्या बोलण्याचा, पण दादा पाया पडून माफी मागतो. मी तुम्हाला इथं कोणाला दुखवायला आलेला नाहीये. होईल तेवढं विनोदात कीर्तन करण्याचा माझा हेतू असतो, सगळ्यांना हसवण्याचा माझा हेतू असतो. पण सत्यता सांगत असताना राग येईल तर येऊ देत, राग आला तर येऊ द्या, पण मी सत्यता मांडायलाही घाबरत नाही. मी तुम्हाला दुखवण्यासाठी अजिबात बोलत नाही. 5 वर्षाच्या लेकरानं रडावं मायसाठी. बापानं विचारलं, बेटा रोहित अरे काहून रडतोय? त्या 5 वर्षाच्या पोरानं सांगावं, बाबा विक्रीसाठी तुम्ही उभी आहात, विक्रीसाठी माझी माय उभी आहे, विक्रीसाठी मी पण उभा आहे, पण ग्राहक लागलं ते माझ्या मायला कौशिक बाबा घेऊन जात आहे. पप्पा बाबा माझ्या मायला कौशिक काका घेऊन जात आहे. मला कोण घेईल मलाही माहिती नाही, आणि माझी माय मला कधी दिसेल? बाबा कदाचित आयुष्यात माझी माय मला दिसेल की नाही माहित नाही, म्हणून मायला कौशिक बाबा घेऊन जात आहे ना. एकदा मायपासून दूर व्हायच्या आधी एकदा मला मायचं दर्शन घ्यावं वाटायलं, म्हणून मी आईला आवाज दिलाय. हो किती वर्षाचं पोरगे? 5 वर्षाच्या पोराला वाटतं मायचं दर्शन घ्यावं. 5 वर्षाच्या लेकराला वाटतं मायला भेटावं, मायचं दर्शन घ्यावं. इथं 30-30, 40-40 वर्षाचे पोरे मायबापांना लात मारायला लागली. काही शोकांती काय महाराज, काही काही गोष्टी पचत नाही समाजाला. अरे हा तोच भारत देश आहे की जिथं बापानं सांगावं, बेटा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल. बापानं सांगितल्याच्या नंतर 14 वर्षाच्या वनवासाला जाणारा हा माझा हिंदू धर्मातला भगवंत, आणि ते ग्रंथ आपण वाचतोय, मग आपण घेतोय काय? काही काही लोकांना तर बापाचं व्हॅल्यूच नाही, मायचं महत्व नाही. हो लक्षपूर्वक काय काय तरुण भावांना सांगतो, दादा फक्त विनोद ऐकू नका, माझ्या कीर्तनातून हा संदेश असेल तुम्हाला. जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. माझ्या बहिणींनाही सांगेल, ताई तरुण बहिणींना सांगतो, आजचा कीर्तनकार म्हणून ऐकायचं नाही, तुमचा भाऊ आहे. हो तुमचा भाऊ बोलतोय हक्काने, लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे, तुमचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे असं जर वाटत असेल ना, तर सासू सासऱ्यांना सुखात ठेवा. शपथ सांगतो तुम्हाला सुखाचे दिवस येतील. हो तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करा, कारण तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करसाल ना, ते तुमचं पोरग बघतंय. फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सांगेल, इथं बसलेल्या प्रत्येक बाईला वाटतं, इथं बसलेल्या प्रत्येक माईला वाटतं माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. वाटतं की नाही? प्रत्येक बहिणीला प्रत्येक माईला वाटतंय ना, माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. वाटतं की नाही? वाटतं ना. तुमचा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे असं वाटतं. मग तुमचा नवरा जर श्रावण बाळ बनत असेल त्याच्या मायबापाचा, तर त्याला बनू द्या ना माया. हो बनू द्या ना. हो काय काय बाया मायबाप जरी वगळा राहत असणार तर ना रूम माका जाऊन बाजूना घर माका जाय ना नवरा, तरी बाकीने बाया आता चिल का तू त्याला आज आता शिल घ्यायलीशी, थोडा दिन मातून पोऱ्या बी ऐकी ना तुला राखेल टाकी शिल घ्यायचो. कारण जुना आपला काना देशच नाही म्हणी खूप चांगल्या आहेत बरं का. हो आणि मला त्या म्हणी सांगा बोलता आवडच. जुना लोकेशनी म्हणे सुईन मांगे सुलान मांगे, हा जशी करणी तशी बरणी रास. हो तुम्हाला वाटत असेल माझा पोरगा श्रावण बाळ झाला पाहिजे, तर तुमचा नवरा त्याच्या मायबापाचा श्रावण बाळ होतोय ना, ते बघण्याची दृष्टी ठेवा मायाव. कारण ते तुमचा मुलगा बघतोय की तुम्ही सासू सासऱ्यांचं करताय. तुम्ही सासू सासऱ्यांचं कराय ना, ताई तुम्हाला पोरगा देखच ना, लग्न व्हानंतर त्याला कितली बी बिघडणारी बायको भेटणे ना, तो पहिली एकच वाक्य वापरी, हे आमना खानदान मग मायबाप वागानी परंपरा आहे. काय सांगितो? आमना खानदान मग मायबाप वागानी परंपरा आहे. पटस होईन ते राय नाही ते चालणे जाय, भले लंगोट बांधीन गडवर निघ जाऊ. सांगतो ते पण पटपटच बघून तू आला तर चमत्कार दा काढतो. आज नको सांगत तू डायरेक्ट आम्ही आवडली पाडलेच ना बाबा. बापाला सांगितलं, बाबा
माय मला जीवनात भेटते की नाही माहित नाही, पण आता माय जाते, एकदा माझ्या मायचं दर्शन घ्यावं वाटतंय हो, म्हणून माझ्या मायला हक्क मारलं. 5 वर्षाचं पोरगं रडतंय मायला भेटण्यासाठी. पूर्ण बाजारातली लोक बघत होती. प्रत्येक बाजारातल्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू होते. प्रत्येक व्यक्तीचं हो रडणं थांबत नव्हतं. काही लोकांनी कौशिक बाबाला सांगितलं, हो कौशिक काका, ब्राह्मण दादा, 5 वर्षाचा मुलगा मायपासून दूर होतोय, एक काम करा ना, त्या पोरालाही तुमच्या सोबत न्या ना म्हणले. कौशिक काकानं पोराचेही पैसे चुकते केले रोहिदासाचे. आता दोघं माई लेकरांना घेऊन गेले आणि सांगितलं की म्हणले, तारा राणी, तुला आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक साधू संतांसाठी तुला सेवा करावी लागणार आहे. आणि 5 वर्षाच्या लेकराला सांगितलं, म्हणले तुला सकाळ संध्याकाळ दुर्वा फुलं आणायची आहेत. आता पोराला ड्युटी लागली, दुर्वा फुलं आणायची. संध्याकाळची वेळ होती, मित्रांसोबत दुर्वा फुलं आणायला गेला. दुर्वा फुलं आणायला गेल्याच्या नंतर ऐन अरण्यात बाळ गेलेला आहे मित्रांसोबत. आणि तिथं 5 वर्षाच्या त्या रोहिदासाला, एवढ्या लहान लेकराला सर्पानं दंश केलं. सर्पानं दंश केल्याच्या नंतर ते पोरग जागीच धरणीला पडलेलं आहे. त्याच्या सोबत आलेले सगळे मित्र सैरावैरा धावत आले, पडत आले. त्याच्या माईला सांगायला लागले, तारा राणीला, म्हणले काकू, तुमच्या रोहिदासाला की नाही सर्पानं दंश केलंय. बाई तशीच घरातून निघाली, केस तोडते, आवाज देते, सैरावैरा धावते अरण्याच्या मार्गाने, आवाज देते, बाळ ए रोहिदासा कुठायले का, आवाज देते, पडत्या. सैरावैरा धावत्या मारत पडते जसा पाय उचलून टाकते, बरोबर रोहिदासाच्या छातीवरच पडला. बाई दचकली, पाहते तर काय, बाई मी माझ्या लेकराच्या छातीवरच पाय दिला. खाली बघते, पोराचे पूर्ण डोळे लाल हिरवे झालेले होते. उचललं पोराला, उचललं, बाई रडते. स्मशानात आणलेला पोराला स्मशानात घेऊन आली. राजपुत्रा, पण परिस्थिती बघा बरं का, राजपुत्रा, पर त्याला जाणण्यासाठी आता लाकडं सुद्धा नाही. बाई इकडनं तिकडनं सरपण जमा करते, लाकडं जमा केली, लाकडं रचली. आता पोराला उचललंय. संध्याकाळची वेळ आहे, काळोख रात्र. पोराला उचललं आणि बाई ढसा रडत होती. पोराला सांगत होती, लेका, तू एक राजपुत्र होता. जेव्हा तू राजपुत्र होता, तुझ्या मागं पुढं दासी हिंडायच्या राजा. पण परिस्थिती बघ ना, मरण्याचं दुःख वेगळा, पण मेल्याच्या नंतर आपल्या धर्माची संस्कृती, कमीत कमी नवीन कफन तरी लावलं पाहिजे. तू राजपुत्र आहे, पण मी तुला नवीन कपडा सुद्धा देऊ शकत नाही. शेवटच्या वेळेस काय प्रसंग आणून ठेवलाय देवा. पोराला उचलले, ढसा रडत्या. सरपणावर लाकडावर लेकराला ठेवणार, तोपर्यंत मागून आवाज आला, ले बाई काय करायलीस. मागून आवाज आला, म्हणले बाई काय करत्या. काळोख रात्र होते. एवढ्या रात्री आवाज देणारा व्यक्ती कोण असेल. समोर एक माणूस येऊन उभा. बाईनं बघितलं, वीज कडाडली. आणि वीज कडाडल्याच्या नंतर लक्षात आलं, त्या विजेच्या उजडमध्ये ओळखलं, आवाज देणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाहीये. आवाज देणारा व्यक्ती माझाच पती हरिश्चंद्र राजा. तारा राणीच्या डोळ्यात अश्रू होते. पोराला खाली ठेवलं आणि जाते पोराला ठेवून नवऱ्याच्याकडे धाव घेते. त्याचं कारण असं, ज्या बाईचा पती मेलेला असेल त्या बाईला ते दुःख कळेल. पती जर सोबत असेल तर किती मोठ्या संकटाला बाई तोंड देऊ शकते, पण ज्या बाईचा पती गेलाय त्या मायला विचारा जीवन जगणं किती अवघड असते महाराज. हो, पती सोबत असल्यावर अडचणच नाही, कोणत्याही संकटाला बाई तोंड देऊ शकते. पण ज्या ताईचा पती गेलाय, ज्या मायचा पती गेलाय, तिला विचारा ते दुःख किती मोठं असतं महाराज. विधवाचं जीवन जगणं एवढं सोपं नाही, बिना नवऱ्याचं जीवन जगणं एवढं सोपं नाही. ती जर का एखाद्या कागदपत्रासाठी कोणत्या कामासाठी बाहेर निघाली, एखाद्या माणसासोबत बोलत असताना तरी किडा पाडणारा, जाऊ दे रे, बेकारी रे, म्हणजे अजिबात काहीच नाही, अभ्यास नाही, माहिती नाही, उचलीन टाळ जीभ लायल्यावर चांगला व्यक्तीला बी बदनाम कर टाका. असा बी काही नीच राहतच. अरे एखादी माऊलीनं घरमा माणूसच नाही, तिला फिरणं पडेल, तिला काम करणं पडेल, तिला चुकीने ठरावं. पहिले हा विचार करा की ती कदाचित चांगली असेल. न कळत आपण कोणाला चांगल्या व्यक्तीला बदनाम करतोय, न कळत आपल्याकडनं पाप तर होत नाही ना. कधी एकदा आपल्या मनाला प्रश्न विचारायचा, काय ना, ज्या बाईच्या घरात कोणी करता पुरुष नसतो तिला विचारावं ते दुःख काय असतं. हो, मी खानादेशातला आहे, म्हणून मग थोडा परिचय देताना सांगायला आवडेल. एखाद्या विधवेचं, एखादा विधवा बाईचं मनोगत जर व्यक्त करायचं असेल तर मला सांगायला आवडेल, हे तुम्ही बोला ना धनी, काही सांगा ना धनी, नका जाऊ माय सोडी सनी. तुम्ही बोला ना धनी, काही सांगा ना धनी, नका जाऊ
पती सोबत असल्यावर किती मोठं संकट असलं तरी त्या संकटाला तोंड द्यायची ताकद असते. पण बाई एकटीचा, त्या बाईला विचारा महाराज. पण आता समोर पती मुलगा मेलेला, पण पतीच्या गळ्यात मिठी मारायची, आलिंगन द्यावं, खूप रडावं, खूप दुःख व्यक्त करावं. म्हणून पोराचं प्रेत ठेवलं, पती देवाच्याकडे जाते. माझ्या पतीच्या गळ्यात मिठी मारून खूप रडेल आणि खूप दुःख व्यक्त करेल या आशेनं पती देवाकडे जाते. पण हरिश्चंद्र राजांना आडवा हात केला, म्हणले तारा मला हात नका लावूस. का? जर तुम्हाला हात लावला ना तर तू अपवित्र होशील. ज्या बाजारात विक्रीला तू उभी होती, मी पण उभा होतो, तर विक्रीसाठी आपला मुलगाही उभा होता. तुम्हाला विकत घेणारा कौशिक नावाचा ब्राह्मण, पण मला विकत घेणारा डोंब्या नावाचा महार होता. आणि त्या डोंब्या महारानं मला ड्युटी लावली आहे, स्मशानाची राखण करणं. स्मशानाची राखण करणं ही ड्युटी लावलेली आहे. आणि इथला ड्युटीचा नियम असा आहे, जर इथं स्मशानामध्ये प्रेत जळायला येत असेल, जाडायला येत असतील, तर ते प्रेत जर जाडायचं असेल तर जे प्रेत आणतात त्यांच्याकडनं 1.25 गज कपडा आणि 1.25 शेर तांदूळ घ्यावा लागतो. 1.25 गज कपडा माझ्या मालकाला द्यावा लागतो आणि 1.25 शेर तांदूळ दुसरं प्रेत येईपर्यंत मला खावा लागतो. पर तारा, मुलगा आपला दुसरं प्रेत येईपर्यंत उपवाशी राहील. तारा, मला 1.25 शेर तांदूळ नाही भेटला तर चालेल, पण माझ्या मालकासोबत गद्दारी करायची नाही. मालकाला 1.25 गज कपडा द्यावाच लागेल. काय परिस्थिती असेल त्या माईची, काय परिस्थिती असेल महाराज. अरे पोरग मेलय, त्याला कफन नाही या, हो कफन नाही या, पण तरी सुद्धा नवरा तिच्याकडनं 1.25 गज कपडा मागतोय. एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देते, तरी सुद्धा भगवंतावरचा विश्वास डगमगला नाही आणि डगमगला सुद्धा नाही पाहिजे. म्हणून जर तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर भगवंत कोणत्याही संकटात धावून येतो. एवढ्या मोठ्या संकटाचं निवारण करत असताना माझ्या भगवंतानं, एवढ्या मोठ्या संकटाचं निवारण करत असताना माझ्या भगवंतानं प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये जसं जे सुख पाहिजे ते पुन्हा प्राप्त करून दिलं, पण अटळ विश्वास आपला देवावर असणं गरजेचं आहे. मग देवावर प्रेम किती करावं, किती प्रेम असावं आणि भगवंतावर किती प्रेम असावं, संसारावर किती असावं. नाही, काही लोकांचं देहावर किती प्रेम आहे. आता देहावरचं प्रेम विसरायला आमचे संत सांगतात. बाई, एक साधू रस्त्यानं चालत होते, चालत असताना एका साधूच्या पायाला कुत्रानं चावा घेतला. कुत्रा चावत होता, रक्त वाहत होतं. असे लोक बसलेले होते, तर लोकांनी बघितलं आणि साधू महात्म्याला सांगितलं, गुरुजी आपके पाव को कुत्ता काट रहा है, आपके पाव को कुत्ता काट रहा है. त्या साधू महात्म्यानं सांगितलं, भैया कुत्ता जाने और चमड़े जाने. काय सांगितलं? कुत्ता जाने और चमड़ा जाने, हमारा क्या है. इतकं उदास व्हायचं आणि इतकं उदास असतील तर अशा भक्तांबद्दल माझे तुकोबाने सांगतात. अभंगाच्या प्रथम
कीर्तनाची वेळ होती 9 ते 11. मी 15 मिनिटं लेट झालोय, म्हणजे तसा तर 5 मिनिटं लेट झालोय, तरी 11:15 वय जायचे तस, म्हणजे तुम्हाला टाइम पुरा होई घ्यावा असं मला म्हणतो. आवरू कमी आहे ते चालू देऊ माझं. हा उघडे खरे हुशार लोक आहेत तुम्ही, पण मला ना प्रत्येक वेळेस विचारांना आवडच बरं का योगेश बाबा. अजून सांगू तिथला 12 वाजाडू असं, म्हणजे तुम्हाला बी वाजाडून मना बी वाजाडली असं. बर सगळे बसलेले इथे ना सगळे सुज्ञ लोक आहेत योगेश दादा साहेब. एक बी कोणी असा हलका विचार करणारा नसेल, कारण कीर्तनली बसेलेत म्हणजे त्या काही साधा लोक नाही शेतात, हुशार लोक येतात. म्हणा प्रत्येक हुशार माणूसले म्हणा प्रश्न आहे, तुम्ही जर कामले जातच होते, ड्युटीला जातच होते, समजा कंपनीमा कुठे ऑफिसमा किंवा शेतीना कामले किंवा शेतकरी वशात, जर शेतकरी होतील तुमनी कपास येचानं चालू शे, संध्याकाळी ना 5 वाजेक्यात मजूर सुटाना टाइम होई जायला शे, आणि देव गाऱ्या गोऱ्या करायना 2-4 चाचे राही जावं शे. तुम्ही काय सांगता मजूर? हा काय सांगतो त्या मजूरले? मग जे होई ते देवायचं आहे तिथलं ओ वाढले. माझी हिंमत करा ना कोणतरी. बरं जाऊ द्या, असं नाही तर मग मी आता तुम्हाला प्रश्न कोणले वाट राही ना, मी अजून 10-15 मिनिटं बोलायला पाहिजे बा असं. कोणले वाट राही ना वरबोट करा, जाऊ द्या काय नाही, बाकी नसल्याने वाट राही ना, जाऊ द्या. कोणले वाट राही ना वरबोट करा, मी अजून 10-15 मिनिटं बोलायला पाहिजे असं. कोणले वाट राही ना. संधू बाबा याच पण 21 जमा कर, काय टेन्शन नाही, बोलेल मी 15-20 मिनिटं, अजिबात कंटाळा करणार नाही. तुम्ही बसायला तयार आहेत, मला सांगायला काय अडचण आहे, बरोबर आहे की नाही? जिथलं डिझेल लागा होता तिथलं लागी जायला ते काय वाचाडीने फायदा. टेन्शन घेऊ नका, फक्त जागा सोडू नका अजिबात. 15-20 मिनिटं बोलसू म्हणजे बोलसू. फक्त नित्यनियमाप्रमाणे आता सगळ्यांनी काय करायचं, हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं. माय फोटो काढावरती दियल तारीख कॅन्सल कर, ती काय चाकायचं आहे? तिथे गणची इज्जत दिसून विठ्ठल विठ्ठल सगळ्यांना भजन करायला सांगितलं होतं. कोणी भजन गायलं? खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी भजन म्हणा बरं, कारण आपल्या कीर्तनाचे जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत सांगता होत नाही. कोणी भजन म्हणा, बडाले भजन म्हणान सांगितलं होतं ना. आठे भजन म्हणान सांगू, आठे म्हणतात नाही. हो, आठे भजन म्हणान सांगू, आठे म्हणतात नाही. हो, आणि नको त्या गाणं म्हणाला आहे काही करतात नाही. तेवढं बरं आहे, धुडामा बरं आहे. बडा बाबा लोक बी कीर्तन लिही बसेल शेत गाणा कोपरामा, कोपेवाला बाबा बी आहेत बिचारा. नाही तर काही गावेच ना मताराच नाही, वय घे तरी सुधरत नाही. कोणती वय मा काय करू. हा, एक 75 वरीच न म्हातार, 75 वरीच न म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहिलं.
कबू कामा मुका कट्टा 75 वर्षने वय मा गाणं बी कोणतं म्हण राहिलं मग तार आई वय मा बराच म्हाताराशनी वय वय जास्त तरी टाया पटत नाही हा तेवढं बरं आडे बाबा कीर्तन बटेलेत मोकला आमना दोंडायचा ना एक म्हातारा 80 वर्षनं म्हातारा मागली गली मला लगीन चालू होतं लगीन मागे नवरदेव नवरीने ते लगीन बिगीन लागले ना जेवण करली ना जेवण करीस नाही उठीस नाही खुर्ची ओढली नाही मंडप नाही कोपराला बशी घर बी काय कामधंदा होता नाही आता ते लगीन शेवटली विधिरास नवरदेव नवरी गोळण्या टाकतास 80 वर्षना म्हातारा नवरदेव नवरी गोळण्या टाकरा ते दकी होना घर होना म्हातारी म्हणे मला पानलंय म्हणे पिवा म्हातारी लोटा भरते ना यान गुच्चूक पाणी पिवायला पाहिजे ना यान तोंडमा दात नाही म्हातारीवर गोळण्या टाकेल म्हातारीने बी 65 वर्षमा अंदाज सापडायला होता तोच तांब्या इस काय डोकावर वडी फेर म्हातारानं की डोकं फुटी म्हाताराला 7 पोरे होता 7 पोरीसने सासराला फोन कर देना मन बापनं डोकं फुटी घेता खाली या म्हणे 7 वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिसणे हजार 6 गरीबडा होतात पण दाखला बोलका होता म्हणे का वेई डोकं कसं काय फुटणं शिलगू द्यावं म्हणे काय बांधवते पाय बी सटकी घ्या का म्हणे नाही हो मग म्हैस निघो माल दे नका म्हणे नाही हो नेमकं काय वय ना काहीच नाही हो नातू फिरायला तो म्हणे बाबा मी सांगू का मन बाबांना डोकं कसं काय फुटणं अहो बाबा म्हणे तू ठय का बटय गाव ना बाबा म्हणे सांग रे भाऊ कसं काय डोकं फुटणं म्हणे काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे नवरदेव नवरी गोळण्या टाकणार तो मन बाबा दखीव ना मन आजी पाहिजे पाणी मागा म्हणे मन आजीने लोटा दिना म्हणे बरीच नाही गुच्चूक पाणी पिवायला पाहिजे ना यान तोंडमा जात नाही म्हातारीवर गोळण्या टाके म्हणे म्हातारीने भरेल तांब्या डोकावर ओढी पेकी म्हणे या डोकं फुट जायला दकी काय राहणार ती लयल कपडा घर लय घ्यात ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं मुकला म्हाताराले सुधरत नाही कोणती वय मा काय करू असं हा 75 वर्षाचं म्हातारा स्टँडवर उभं राहून म्हणत होतं धोकेबाज 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 अशी तयारी ठेवानी आई जर कम पडणं ना तर कुदी पडसू आपण कथा का ना व का सोडणार नाही झालं अरे गाणं जर ते आवडलं ना भाव आपले होतायचे जसं की हो तेरी प्यारी में कहानी दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरी बात में कागर छोड़ दिया भाव भगवंता प्रति ठेवाना हा आई बाबास न जाऊ द्या तरुण भाऊ स्लॅट भजन म्हणान सांग पाटे म्हणतात नाही यास कुठे म्हणाल चेत लागस यासली एखादी पूर्ण इंस्टाग्रामले जर कधी यासले ब्लॉक कर या पडेल बितडा नाडे बट्ट आणि पडेल बितडा नाडे म्हणतात हे पाखरा भाऊ रे तू नाही आजाद कर तू न पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे भाऊ तुले फक्त मोबाईल न रिचार्ज मारान करता तरी टेल होतं रे पानट सुरूत नाले हा तू पाखरानं पहिलंच ठरेल होतं मन लगीन निघून द्यावं वेळ आले वाढायला लावसो असं
उलटतून पाकर लगीन करीन जास ना तर त्या 3 वरीस मायस 1 वरीस ना पोरग कड्यावर राहस अहो चौकमा पटेल राहस याल देखील तिना 1 वरीस ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ कसं जाईल पुन्हा पाखरा ए पाखरा बहानड सोडत ना अरे त्या पाखरासाठी म्हणून काय तुझा उद्धार होणार नाही चाल जरी ती असेल तर भाव आपले होतायचे जसं की हे तेरी प्यारी प्रेमिका हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा नादा ये दिल मेरा अब ये मेरा देखते ही देखते वाले लिया देखते ही देखते वाले लिया कान्या दिल मेरे नाम कर दिया कान्या दिल मेरे नाम कर दिया तात्पर्य एवढंच आहे की भाई आपण भगवंताने आपल्याला जन्माला घातले तर भगवंताचं अंतकरणापासून नामचिंतन केलं पाहिजे हे झालं पुरुषांसाठी महिला माता तुम्हासाठी तुमले आडे भजन मनान सांग आडे म्हणतात नाही बहिणीच तुम्ही बसेल बाया कमीत कमी 200-400 बाया आहेत बरोबर आहे ना तुम्ही 200-400 बाया आहेत तुम्हाला आवाज कितला यायला पाहिजे होता बहिणीसवर पण आटे भजन मनान सांगू आटे म्हणतात नाही आणि लगीन मग तुम्हाला चुलत भावनं टिकरानं माम भावनं फुई भावनं लगीन राहू दे 15 बाया अख्खा गाव झोपू देतात नाही तुम्ही बरं त्या गाणं काय तुम्हाला मीराबाईना लिखेल नाही काही जनाबाईना लिखेल नाही काही देवनी स्तुती नाही त्या गाणाच ना तुम्हाला गाणं ऐकीच नाही असा जीव करत ना फेटान सांग दोरबी लई फिरवू म्हणजे असं रस्त्यावर गाडी उभी कर देऊ कपडा कपडा धुई टाकू त्यावर टाक देऊ लगेच फाशी लाईन माराना बजेट मात्र राहतात लोक तुम्हाला गाणं बहिणी काय रे भाऊ हो भाऊ वय घे रे म्हणा वावर सरी घे रे आडमुल्ला टाक राय नो रे आठे भजन म्हणा सांगू आठे म्हणतीत नाही आणि त्या लगीना गाणं म्हणतेस म्हणे माया बहिणी तुम्हाला लगीना गाणं हे हे कोणी अंगण मग शिलगाई दिस होती काटले यंदा ठरेल आपलं काही कितला कदांगडू भूषणा शिवगाई टाकली राहू ते नाही कोणी टाकी अंगण मा खाट बहानट सुरत नाही हा को त्याचा खेसर ना गाणं ऐका तुम्ही कोण पडी व बेमार डॉक्टर देखने तू आया लड्डू लाया पेड़ा लाया मन चुलत काका को एक गाणं म्हण रही थी वांगण मा वांग डबल वांगण कोणती मारी येऊन उठबट हिंमतच सुटच तुम्हाला गाणं ऐकीच नाही अरे ते बिचारा आदिवासी लोकेशले साधा समजतस पण त्या आदिवासी लोकेश पण काही काही गुण शिकासारखा राहतच बरं का हो काका हो वरून भावांनो सांगतो हो काही काही लोकेशले जातपात ना बोलता पुढ काय पण काही काही ते आदिवासी लोकेशले कमी समजतात मन नजर माते जो चांगला वागणार म्हणजे संस्कार चांगले असतील तो मोठ्या जातीचा माझ्या नजरेमध्ये तुम्ही जातीने किती मोठ्या जातीचे असाल आणि लग्नेस माझं नागिन डान्स पीच नाही करतच होते तुम्ही जातले काय शेलगावणी नाही शेरवू थोडं रोकडा बोलणार असं आपलं काढतून खिचडी लई मन बोगणं हां मोठ्या जातीचा मी त्याला समजतो ज्याचे संस्कार चांगले असतील तो मोठ्या जातीचा पण तुम्हाला परिचय देवासाठी तुमले परिचयसाठी सांगस आदिवासी लोकेशला तुम्ही कमी समजतस पण त्या लोकेस मा काही काही गुणीतला लेवासारखा राहतस मला सांगा आदिवासीच मा एखादा नवरदेवनी माय रुसताना तर केले का बहिणी सोन हां अजिबात नाही नाही ते आपल्या बाया योगेश बाबा स्वतःच्या जात ना म्हणणारा इथल्या किडा पाडते ना बाकीने बाया नुसती एखादी नवीन सोनबाई जर उन्ही ना पाय पडता पडता देराने जेटाने पडे अशा काही लाईन माने उभा राहते अख्ख्या जवळ उभे राहतेस एखादी कोपरामा राईस घे सासू पाय पडाली एखादी ना पाय पडाना राईस घे ती पोर जर राहते घेऊन ये ना आणि दुसरं कोणी देराने जेटाने सांग बहीण बाजूमा आपली मोठी सासू आहे आपली चुलत सासू तीच ना पाय पडले ती पोर जर काही ना पाय पडाले तरी सुद्धा नको माय मना नको पडू त्या चिकनीच ना पड ओ बापरे
का मग मागे पाय पडा मग तुला आता लकवा व्हायचंय मरीच जायची तू कितला वायबार धंदा आहे अहो. चहा ट्रे सुद्धा असा फिरवता एखादी बाई मागे राही ना ती पोरणी जर अशी फिराय दिना ना आणि नंतर जर गेला लिहा ना ताई नको माय मी काय नंगा बुका निजे का गंच्या पिराज मी मग आम्ही जेल मध्ये सोडले लोक इतला वायबार धंदा आहे काही लोकेश ना जगाना आनंद नाही लेत आहे असं लोकेशले जगता नाही राहणं लोकेशले माले सांगा आदिवासी लोक इतला फ्रेश माइंड ते जगतस ना काय घेणं देणं नाही त्यासले एक बी ठिकाणी असं दिखाव नका नवर देऊन माय ऋषीन बटेले भाऊ अजिबात नाही मी करोडपती लगीनले जायला होतो करोडपती माणूस न लग्न पोरगानं आणि गहू नवर देऊन माय खाता उठीन एक कोपरा उभी होती ती माईंकडे तर ए थांब रे किडा नको पाड रे आते पाहिजे इथला पाडा ना पुढे जड जाईणार रे खाता पत्तर उघडतोय उठीस कोपरा उभी होती मी ती बहिणीकडे दख चांगलं 25-30 तोळा सोनं होतं अंगवर साडी नेशेल होती 15-20 हजारने साडी होती नेशेल बाबा 25-30 तोळा सोनं शे 20-25 हजारने साडी नेशेल खाता उठी जायला होती बड्या बाया रावण्या करे ताई खायल्या ना बाईजी खायल्या ना मोठ्या बाई खायल्या ना अक्का खायल्या ना पण अक्का म्हणे नाही माय माल नाही खाणं म्हणता आपले बरा महाराष्ट्र मग वैकीनाथ बहिणी सोन या पोरेल्या आवरील्या ना ज्यांना त्याने संवाहन बहिणी तुम्ही ते काही संवाहन म्हणून अंगला दिना मी फक्त कीर्तन लिहिले हो बहिणी सो दांगडू घाला म्हणजे समूह असंही दिलं तुम्हाला समूह बहिणी सो अरे काय दांगडू घाला 20-25 तोळा सोनं शे 25 हजारने साडी नेशेली बड्या बाया रावण्या करत कोणा ऐकी नाही राहते म्हणता आपल्या बरा महाराष्ट्रामध्ये वैकी राहणार मी सोबत बरं टोकी देऊ म्हणताय बहिणीले मी जोडे गो म्हणता ताई बड्या बाया रावण्या करानात खायल्या ना म्हणते नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणे म्हणतो हो म्हणा बापरे का भरताय नाही म्हणे माल नाही खाणं म्हणतो काय होय ना म्हणे मी नवर देऊन मायचे म्हणतो तू कोणता झेंडा लावा मग वय ना काय तुले नाही म्हणे महाराज मी नवर देऊन मायचे म्हणतो वय ना काय म्हणे माल कोबरान वाटी तरी लाई का बापरे येडीशे रे भाऊ म्हणता आई बहीण 20-25 तोळा सोना अंगवर शे 25-30 हजारने साडी शे 5 रुपयान खोबरान वाटीन करता दांगडो घाल दे ना बानट सुरूत नाही रे भाऊ म्हणतात तेवढं बरं आठ बसेल बाईस मग एक बी बाई नाही तशी अरे बड्या समजदार आहेत बिचारे बाया जगता नाही जगता हो त्या आदिवासी बाया देवणं गाणं म्हणतीस लग्नच मावी आपलं 5 वर्ष पहिलं सांगेल गाणं यंदा मार्केट माई गे हा 5 वर्ष पहिलं सांगेल गाणं मार्केट मा ये ना त्या बायात ना देववर जातीस मारुती रायावर नैवेद्य देवाले टोपला मा पापडे कुरडाया आणि त्या बाया गाणं म्हणते देऊन करता हे उठरा उठरा मला मानस लगे आदिवासी बाया देवणं गाणं म्हणतील आणि या स्वतःला सांगली जात ना म्हणणाऱ्या सांगतील कोणी अंगण मकाट शिलगाई दिसू म्हणतो की दांगडू गुचे ना थोडा मा देवना बजने म्हणत जाऊ बहिणी सोन कारण हा जन्म कोणा नाही या भेटलेला जन्म आहे त्याचं सार्थक करून घ्यायचं असेल तर अंतकरणापासून देवाची भक्ती करायची हाताने टाळी मुखाने नामचिंतन आजचं कीर्तन होतं आमच्या आबासाहेबांचं सेवानिवृत्त निमित्ताने मी तर आबासाहेबांना सांगेल आबासाहेब तुम्ही सेवानिवृत्त झालात आणि त्या निमित्ताने एवढं मोठं आयोजन केलेलं आहे सनी दादा एवढं मोठं नियोजन केलेलं आहे महाराज असं वाटत आहे की आजचं सिंगल कार्यक्रम नाही आहे
मला असं वाटतं 7 दिवसाची भागवत कथा झालेली आणि मी आज काल्याचं कीर्तन करतो. एवढं भारी वातावरण तयार करून ठेवलेलं सिंगल कार्यक्रमासाठी खूप खूप धन्यवाद. आणि धुळेकर तर विशेष प्रेम करतात राव. हो, छोटा मोठाही कार्यक्रम असला की लोकांची हजेरी असते. म्हणजे मला हिंदू तरुणांबद्दल आता मला स्वाभिमान वाटतो की या 3-4 वर्षापासून चंदू बाबा, पंकज बाबा, योगेश बाबा 3-4 वर्षापासून म्हाताऱ्या बाबांपेक्षा माझ्या कीर्तनाला तरुणांचीच हजेरी जास्त असते आणि त्या गोष्टीचा मला स्वाभिमान आहे. तुम्ही काही दादा तमाशाकडे जाणारे आज कीर्तनाला येऊन बसतायत. मी तर तुम्हाला धन्यता देईल, त्याच्यापेक्षा तुमच्या मायबापाला धन्यता देईल की असे लेकरं तुम्ही जन्माला घातलेत की त्यांच्या मनामध्ये कीर्तन ऐकण्याची अपेक्षा निर्माण होत असेल. तशा लेकरांच्या मायबापाला धन्यता देतो. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊया.